नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सौ जयश्री वाव्हळ तुम्हा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत OCM इयत्ता 12वीच्या OCM विषयाचे जे चौथे प्रकरण आहे व्यवसाय सेवा, त्याचा पुढील भाग म्हणजेच राहिलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला इथून पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चौथा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. पहिला फरक सांगायचा आहे आपल्याला करदत्त गोदामे आणि करदेय गोदामे. त्याचे उत्तर आपल्याला पाहिजे आहे. तर करदत्त गोदामे याचा अर्थ आहे ज्या गोदामात सीमा शुल्क भरलेला माल वितरण होईपर्यंत साठवून ठेवला जातो त्या गोदामास करदत्त गोदामे म्हणतात. तर करदेय गोदामे ज्या गोदामात आयात केलेला माल सीमा शुल्क भरेपर्यंत साठवून ठेवला जातो त्या गोदामास करदेय गोदामे असे म्हणतात. त्यानंतर त्याचे स्थान आहे, करदत्त गोदामे बंदराच्या हद्दीबाहेर असतात, पण ती बंदराच्या जवळपासच प्रस्थापित झालेली असतात. आणि करदेय गोदामे बंदराच्या हद्दीतच प्रस्थापित झालेले असते. त्यानंतर तिसरा आहे बाजारपेठ. करदत्त गोदामात आयात केलेला माल हा स्थानिक बाजारपेठेतच विकण्यासाठी साठविला जातो. तर करदेय गोदामात आयात केलेला माल पुनर्निर्यात करण्यासाठी साठवला जातो. त्यानंतर चौथा आहे, आपल्याला पर्यवेक्षण सांगायचं आहे. करदत्त गोदामाच्या कामकाजावर बंदर अधिकाऱ्याचे नियंत्रण व देखरेख असते आणि करदेय गोदामाच्या कामकाजावर सीमाशुल्क अधिकाऱ्याचे नियंत्रण व देखरेख असते. त्यानंतर माल पोहोच. करदत्त गोदामातून गोदामाचे भाडे व सेवा कर भरल्यानंतर मालाचा ताबा आयातकर्त्याला दिला जातो. तर माल पोहोच करदेय गोदामे जे आहेत त्याच्यामधून सीमाशुल्क भरल्यानंतरच मालाचा ताबा दिला जातो. त्यानंतर मालकी आपल्याला 6वा पाहायचा आहे. करदत्त गोदामे गोदी अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतात, म्हणजेच ती सार्वजनिक मालकीची असतात. करदेय गोदामे खाजगी संस्थेच्या किंवा बंदर अधिकारी मंडळाच्या मालकीची असतात. दुसरा प्रश्न आहे, मध्यवर्ती बँक आणि व्यापारी बँक. व्यापारी म्हणजेच व्यावसायिक बँक सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तिचे कार्य आहे व्यावसायिक बँकेचे. व्यावसायिक बँकांचे प्रमुख कार्य म्हणजे लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि उद्योग व इतरांना कर्ज पुरवठा करणे. तसेच मध्यवर्ती बँकेचे कार्य आहे प्रमुख कार्य म्हणजे देशातील वित्त पुरवठा सुरळीत राखणे. त्यानंतर चलन छपाई आहे. व्यावसायिक बँकांचे प्रमुख कार्य म्हणजे लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि उद्योग व इतरांना कर्ज पुरवठा करणे. तसेच मध्यवर्ती बँकेची चलन छपाईची प्रमुख जबाबदारी ही मध्यवर्ती बँकेची असते. त्यानंतर ठेवी स्वीकृती आहे. व्यावसायिक बँका सामान्य लोकांकडून ठेवी स्वीकारू शकतात, तर मध्यवर्ती बँक लोकांकडून ठेवी स्वीकारू शकत नाही. चौथा आहे कर्ज पुरवठा. व्यावसायिक बँका उद्योगांना आणि वाणिज्याला मागणीनुसार कर्ज पुरवठा करतात, तर मध्यवर्ती बँका हे देशातील बँक आणि वित्तीय संस्थांना कर्ज पुरवठा करते. त्यानंतर 5वा आहे, व्यावसायिक बँका ह्या खाजगी आणि सरकारी मालकीच्या असतात, तर मध्यवर्ती बँकांवर भारत सरकारची मालकी व नियंत्रण असते. बँकांची संख्या ही भारतामध्ये विविध व्यावसायिक बँका कार्यरत आहेत. तर मध्यवर्ती बँकेमध्ये भारतात ही एकच मध्यवर्ती बँक आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील मध्यवर्ती बँक आहे. त्यांचे वित्तीय धोरण असते. व्यावसायिक बँका कुठल्याही प्रकारचे वित्तीय धोरण ठरवत नाही, तर भारतीय वित्तीय धोरण ठरवण्याची व राबविण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेची असते. यानंतर नियंत्रण. व्यावसायिक बँका कोणावरही नियंत्रण करू शकत नाही, परंतु भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण करण्याची जबाबदारी ही मध्यवर्ती बँकेची असते. या ठिकाणी तुम्हाला 8 पॉईंट दिलेले आहेत, परंतु हे जर 3 मार्काला आलं तर तुम्हाला तुमच्या लक्षात राहील असे 6च पॉईंट या ठिकाणी लिहिले तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत.
पुढील प्रश्न आहे रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूक. रस्ते वाहतुकीचा वेग हा रस्त्यांच्या स्थितीमुळे, अपघातामुळे धीमा किंवा मंद असतो. तर हवाई वाहतूक हा अत्यंत वेगवान वाहतुकीचा प्रकार आहे. दुसरा आहे रस्ते वाहतुकीमध्ये वाहनांसाठी मर्यादित क्षमता असते, तर हवाई वाहतुकीमध्ये मर्यादित वहन क्षमता असते. त्यानंतर पुढचा आहे गुंतवणूक मूल्य. रस्ते बांधणी, वाहने आणि त्यांची देखभाल या दृष्टीने मर्यादित गुंतवणूक असते. तर हवाई वाहतुकीमध्ये सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या प्रकारात ह्याचा गुंतवणूक व चलनवलन खर्च हा सर्वात जास्त असतो. त्यानंतर चौथा आहे अंतर. कमी अंतरासाठी रस्ते वाहतूक ही योग्य आहे, तर लांबच्या किंवा दूरच्या अंतरासाठी हवाई वाहतूक ही योग्य आहे. त्यानंतर पाचवा आहे शुल्क. वाहन शुल्क निश्चित नसते, परंतु इंधनातील किमतीच्या चढ उतारामुळे सामान्यपणे जास्त असते. तर हवाई वाहतुकीमध्ये अधिक शुल्क आकारले जाऊ शकते. यानंतर सहावा आहे घरपोच सुविधा. रस्ते वाहतुकीमध्ये घरपोच सुविधा उपलब्ध होते, तर हवाई वाहतुकीमध्ये घरपोच सुविधा उपलब्ध नसते. अशा प्रकारे 6 पॉईंट या ठिकाणी 11 दिलेले आहेत. तुम्ही 6.3 मार्काला दिले तरी चालू शकतात. 4 मार्काला आला असेल तर 8 पॉईंट तुम्ही लिहायचे आहेत. पुढील फरक आपल्याला जीवन विमा आणि सागरी विमा ह्याचा पाहायचा आहे. तर जीवन विम्याचा अर्थ आहे, जीवन विमा हा विमा हमीदार व विमाधारक यांच्यामधील करार असून, विमा हमीदार हा विमाधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू यापैकी सर्वात आधी जे होईल त्यासाठी भरपाई करण्यास विमाधारकाने विमा हप्ता भरल्यानंतर बांधील असतो. तर सागरी विमा हा समुद्रात उद्भवणाऱ्या धोक्यांच्या नुकसानीपासून संरक्षणाची हमी देतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो विमाधारक. जीवन विमा हा विमादार स्वतःसाठी अथवा कुटुंबासाठी घेतला जातो. तर सागरी विमा हा सामान्यतः आयातदार, निर्यातदार आणि जहाज मालकीच्या संस्थांमार्फत घेतला जातो. त्यानंतर तिसरा आहे विषय बाब. विमाधारकाचे जीवन हा जीवन विम्यामध्ये विषय बाब असते, तर सागरी विम्यामध्ये माल, जहाज, मालवाहतूक या विषयाची बाब असते. चौथा आहे विमाहित. जीवन विम्यामध्ये विमाहित हे विमा घेतेवेळी असणे आवश्यक आहे, तर सागरी विम्यात विमाहित हे नुकसानीच्या तसेच करार करतेवेळी असणे आवश्यक आहे. त्यानंतर पाचवा आहे कालावधी. जीवन विमा हा किती वर्षांसाठी विमादायकाच्या मृत्यूपर्यंत किती कालावधीसाठी घेता येतो. तर सागरी विमा सामान्यतः लहान कालावधीकरता असून 1 महिन्यांपासून ते 1 वर्षापर्यंत असतो. 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी सागरी विमा मिळत नाही. भरपाई ही जीवन विमामध्ये भरपाई ही मृत्यू पश्चात अथवा विशिष्ट मुदतीपर्यंत यापैकी आधी जे होईल तेव्हा मिळते, परंतु सागरी विमा हा विमा कालावधीत सागरी धोक्यांमुळे नुकसान झाल्यासच भरपाई मिळते. त्यानंतर नुकसान भरपाईचे तत्त्व. जीवन विम्यासाठी नुकसान भरपाईचे तत्त्व लागू नाही, कारण मानवी जीवनाची किंमत पैशात होऊ शकत नाही. तर 7वा आहे सागरी विम्यासाठी नुकसान भरपाईचे तत्त्व लागू होते. सदरच्या नुकसान भरपाईमुळे विमाधारक नुकसान होण्यापूर्वीच्या आर्थिक परिस्थितीत परत येऊ शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे चालू खाते आणि बचत खाते. चालू खाते हे व्यावसायिक संस्था आणि कंपन्या यांच्यामार्फत नियमित बँक व्यवहारासाठी चालविले जाते. तर बचत खाते म्हणजे बचत करण्यासाठी पगारदार किंवा वेतन घेणाऱ्या अथवा निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्यांकडून उघडले जाणारे खाते होय. आपल्याला दुसरा फरक पाहायचा आहे, ते म्हणजेच पैसे काढण्याची सुविधा. धनादेशाद्वारे या खात्यामधून पैसे काढता येतात, तर बचत खात्यामधून धनादेशाद्वारे किंवा पैसे काढायच्या दस्ताद्वारे पैसे काढता येतात. त्यानंतर सुविधा आपल्याला पाहिजे आहे. चालू खात्यामध्ये खाते पुस्तक, धनादेश पुस्तक, खात्याचा गोषवारा आणि पैसे भरण्यासाठी दस्त या सुविधा दिल्या जातात. तर बचत खात्यावर
बचत खाते हे जे आहे ते बचत खात्यावर सामान्यतः खातेपुस्तक, धनादेश पुस्तक, खाते गोषवारा सुविधा मिळतात. त्यानंतर योग्यता, व्यापारी, छोटे विक्रेते, व्यावसायिक आणि संस्था इत्यादींसाठी योग्य आहे. तर निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी योग्य आहे, हे बचत खात्यासाठी आहे. पुढचा जो पॉईंट आहे निर्बंध, या चालू खात्यामध्ये निश्चित रक्कम असेपर्यंत कुठल्याही व्यवहारांवर मर्यादा नसते. बचत खात्यामध्ये पैसे काढण्यासाठी काही निर्बंध असतात. यानंतर व्याजदर, खातेदाराला कुठल्याही प्रकारचे व्याज देय नसते चालू खात्यामध्ये, तर बचत खात्यामध्ये कमी व्याजदराने बचत खात्यावर व्याज दिले जाते. यानंतर 7वा पॉईंट आहे सामान्यपणे चालू खाते हे निरंतर चालवले जाते, तर बचत खाते हे सामान्यतः निरंतर चालवले जाते. 8वा आहे सुविधा, चालू खात्यावर उचललेली अग्रिम सुविधा दिली जाते, तर बचत खात्यावर अग्रिम सुविधा मिळत नाही. नंतर पुढील फरक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे जीवन विमा आणि अग्निविमा. जीवन विमा हा विमा हमीदार व विमाधारक यांच्यामधील करार असून विमा हमीदार हा विमाधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू ह्यापैकी सर्वात आधी जे होईल त्यासाठी भरपाई करण्यास विमाधारकाने विमा हप्ता भरल्यानंतर बांधील असतो. तर अग्निविमा हा एक करार असून ज्याद्वारे विमा हमीदार हा विमाधारकास आगीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई हमी देण्यास बांधील असतो. त्यानंतर विमाधारक, जीवन विमा हा विमादार स्वतःसाठी अथवा कुटुंबासाठी घेतला जातो, तर अग्निविमा हा विमाधारक त्याच्या व्यावसायिक मालमत्तेसाठी अथवा व्यावसायिक देण्यांसाठी घेतला जातो. यानंतर पुढचा आहे विषय बाब, विमाधारकाचे जीवन हा जीवन विम्यामध्ये विषय बाब असते, तर अग्निविम्यामध्ये संपत्ती आणि सागरी मालमत्ता ही विषय बाब असते. 4था आहे विमाहित, जीवन विम्यामध्ये विमाहित हे विमा घेतेवेळी असणे आवश्यक आहे, तर अग्निविम्यात विमाहित हे नुकसानीच्या वेळी आणि करार करतेवेळी देखील असणे आवश्यक आहे. ह्याचा कालावधी आहे, जीवन विमा हा कितीही वर्षांसाठी विमादायच्या मृत्यूपर्यंत कितीही कालावधीसाठी घेता येतो, तर अग्निविम्याची मुदत साधारणतः 1 वर्षापर्यंत असते. भरपाई ही मृत्यूपश्चात अथवा विशिष्ट मुदतीपर्यंत यापैकी आधी जे होईल तेव्हा असते. तर विमा कालावधीत आगीमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळते. नुकसान भरपाईचे तत्त्व, जीवन विम्यामध्ये नुकसान भरपाईचे तत्त्व लागू नाही, कारण मानवी जीवनाची किंमत पैशात होऊ शकत नाही. अग्निविम्यासाठी नुकसान भरपाईचे तत्त्व लागू पडते. सदरच्या नुकसान भरपाईमुळे विमाधारक नुकसान होण्यापूर्वीच्या आर्थिक परिस्थितीत परत येऊ शकतो. रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक. रस्ते वाहतुकीचा वेग हा रस्त्यांच्या स्थितीमुळे, अपघातांमुळे हा धीमा किंवा मंद असतो, तर रेल्वे वाहतूक ही यांचा वेग हा रस्ते वाहतुकीच्या तुलनेने जास्त असतो. वहन क्षमता, रस्ते वाहतुकीमध्ये वाहनांसाठी मर्यादित क्षमता असते, तर रेल्वे वाहतुकीमध्ये जास्त वहन क्षमता आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर गुंतवणूक मूल्य, रस्ते बांधणी, वाहने आणि त्यांची देखभाल या दृष्टीने मर्यादित गुंतवणूक असते, तर रेल्वे वाहतुकीमध्ये लोहमार्ग, उभारणी, गाडीचे डबे यासाठी जास्त गुंतवणूक लागते. त्याचबरोबर या सर्वांचा देखभाल खर्च देखील जास्त असतो. यानंतर अंतर आहे, कमी अंतरासाठी योग्य आहे, तर रेल्वे वाहतूक ही कमी तसेच अधिक अंतरासाठी सुद्धा योग्य आहे. 5 शुल्क, वाहतूक शुल्क हे निश्चित नसते, परंतु इंधनातील जे चढ उतार होत असतात त्यानुसार सामान्यतः वाहतूक शुल्क आकारले जाते. तसेच रेल्वे वाहतूक हे अंतराप्रमाणे शुल्क निश्चित आणि कमी असते, रस्ते वाहतूकपेक्षा शुल्क हे कमी असतात. त्यानंतर घरपोच सुविधा,
रस्ते वाहतुकीची सुविधा ही घरपोच असते, परंतु रेल्वे वाहतुकीची सुविधा ही घरपोच नसते. वाहतुकीची साधने. रस्ते वाहतुकीसाठी प्राणीचलित गाड्या, मोटार वाहन, चारचाकी, दुचाकी यांचा समावेश असतो. तर रेल्वे वाहतुकीमध्ये सामान्यतः प्रवासी गाड्या व मालवाहतूक गाड्या यांचा अंतर्भाव होत असतो. असा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, फरक पाहायचा आहे तो रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक. तर रेल्वे वाहतुकीचा वेग हा तुलनेने जास्त असतो, परंतु हवाई वाहतुकीचा रेल्वेपेक्षाही वेग हा अतिशय वेगवान असा आहे. त्यानंतर वहन क्षमता जी आहे ती रेल्वे वाहतुकीमध्ये जास्त असते आणि हवाई वाहतुकीमध्ये याच्या तुलनेत मर्यादित वहन क्षमता असते. गुंतवणूक आहे. रेल्वे वाहतुकीमध्ये लोहमार्ग उभारणी, गाडीचे डबे यासाठी जास्त गुंतवणूक लागते. त्याचबरोबर या सर्वांचा देखभाल खर्च देखील जास्त असतो, परंतु याच्याही तुलनेत सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या प्रकारात याचा जो गुंतवणूक व चलन खर्च आहे तो रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल किंवा जलवाहतूक त्याच्या सर्वांपेक्षा जास्त असतो. यानंतर अंतर आहे. रेल्वे वाहतूक कमी तसेच अधिक अंतरासाठी योग्य असते, तर दूरवरच्या अंतरासाठी सुयोग्य आहे. यानंतर शुल्क आहे. रेल्वे वाहतुकीचे शुल्क हे निश्चित व कमी असते, तर हवाई वाहतुकीचे शुल्क हे अधिक असते. या ठिकाणी घरपोच सुविधा नसते आणि हवाई वाहतुकीची सुद्धा घरपोच सुविधा नसते. यानंतर वाहतुकीची साधने जी आहेत ते रेल्वे वाहतुकीमध्ये सामान्यतः प्रवासी गाड्या व मालवाहू गाड्या यांचा अंतर्भाव असतो, तर हवाई वाहतुकीमध्ये मोठी प्रवासी विमाने, वेगवान विमाने, हेलिकॉप्टर्स यांचा समावेश हवाई वाहतुकीमध्ये होत असतो. फरक आपल्याला पाहायचा आहे. चालू खाते. चालू खाते हे व्यावसायिक संस्था आणि कंपन्या यांच्यामार्फत नियमित बँक व्यवहारासाठी चालवले जाते, तर मुदत ठेव खाते जे आहे ते निश्चित रक्कम ठराविक कालावधीसाठी निश्चित व्याज दरावर ज्या खात्यामध्ये गुंतविले जाते त्यास मुदत ठेव खाते असे म्हणतात. त्यानंतर पैसे काढण्याची सुविधा. धनादेशाद्वारे या खात्यातून पैसे काढता येतात, म्हणजे चेकद्वारे. तर मुदत ठेवमध्ये सामान्यतः मुदतीपूर्वी पैसे काढण्यास मुभा नसते. पैसे काढल्यास कमी दराने व्याज दिले जाते. यानंतर सुविधा. चालू खात्यासाठी खाते पुस्तक, धनादेश पुस्तक, खात्याचा गोषवारा आणि पैसे काढण्यासाठी दस्त या सुविधा दिल्या जातात, तर मुदत ठेव खातेदारांना मुदत ठेव पावती दिली जाते. योग्यता. व्यापारी, छोटे विक्रेते, व्यावसायिक आणि संस्था इत्यादींसाठी योग्य आहे, तर ठराविक काळाकरिता अधिकची रक्कम असणाऱ्यांकडून योग्य आहे. निर्बंध. खात्यामध्ये निश्चित रक्कम असेपर्यंत कुठल्याही व्यवहारांवर मर्यादा नाही, तरी विशिष्ट मुदतीनंतरच पैसे काढण्याचे निर्बंध असतात. व्याजदर. खातेदाराला कुठल्याही प्रकारची व्याज देय नसते, तर जास्त कालावधीसाठी जास्त व्याजदर या तत्त्वानुसार व्याज मुदत ठेवीदाराला मिळते. यानंतर खाते प्रकार. सामान्यपणे चालू खाते निरंतर चालविले जाते, तर मुदत ठेव ठराविक कालावधीसाठीच मुदत ठेव खाते हे असते. नूतनीकरण केल्यास मुदत वाढविता येते. त्यानंतर सुविधा ज्या आहेत त्या चालू खात्यावर असलेली अग्रिम सुविधा दिली जाते, तर मुदत ठेव रकमेच्या 90% पर्यंत रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते.